नमस्कार मित्रांनो, तर शुभ सकाळ सर्वांना. तर मित्रांनो बघा, आता कुठं पोचलोय, तर आता मस्तपैकी आमच्याकडे पंजाबलाच आम्ही पोचलोय आता रिटर्न. कारण की 2 दिवस आल्यापासून काही एक व्हिडिओ वगैरे बनवला नाही. कारण की तिथे आलो, साफसफाई एवढी करायची होती, एवढं घाण झालेलं होतं आणि माती वगैरे उडते, त्यामुळं पूर्ण घाण होऊन जाते. दुकानात बी वगैरे स्वच्छ करायचं होतं. स्वच्छ नसल्यामुळं स्वच्छता करायला पूर्ण अनकडं गरमी पण आहे. दुकानात पण घाण झालेली होती. 2 दिवस तसंच गेलं नाही. आज काय तब्येत जरा ठीक वाटणं झाली, तर त्रास व्हायला लागला पोटाचा वगैरे. कारण का पाण्याचं हे सिस्टम आलो, तर आज ड्रिप लावावं म्हणतो तो. हातपाय पण दुखत होतं, त्यासाठी आता पुढं आपल्याला सलाईन लावा होती. तर शब्द एक अर्ध पंजाबीमध्ये चुकून जातात. तर आता डॉक्टरांना फोन केला, तर डॉक्टर यायला लागले. तर सलाईन गरमी पण भरपूर आहे बघा, माती वगैरे उडते. आपलं जे झाडं लावले, झाडं म्हणजे बऱ्यापैकी एक जणांना पाणी वाचायला लावलं होतं, तर बऱ्यापैकी म्हणजे राहिले तर पाणी वगैरे उतलं खालनं की नवीन निघून आलं बघा. तिकडे ॲलोवेरा आहे, हे जळलं आहे, याला गरमी सहन होत नाहीत. उठे नाही यंदा ना तर आता लावा लागले सलाईन. तर आता म्हणजे आता बरं वाटेल, गरमाईश लय झाली. तेव्हा लावले सलाईन पप्पाला दुखत होती, गरमाईश येत होती. तर आता सलाईन लावले, त्यामुळे ठीक होय. कसं वाटतंय? तर सलाईन चालू आहे. तर आता इंजेक्शन बी टाकायला लागले एकदमच पप्पाचं. तिकडच्या हातमध्ये लागली ना, त्यामुळे इकडच्या हातात टाकली सलाईन. तर आता बघू काय रिझल्ट येतं चांगला. सलाईन संपत आली बा, मोठी संपली, आता बारकी लावली. तर आता 15 मिनिटं आहे ती सलाईन लावायची. त्या साईड लावले. अंग दुखतंय ते कोळसं खाल्लं होतं पोटात, अंग जोड दुखत होतं. वांगे खाल्लेत भरपूर, त्यामुळं गरमाईश झाली भरपूर. तर त्रास होत होता, त्यासाठी लावलाय सलाईन. आणि गरमी लई आहे. अजून बाबा म्हणतो उद्या येणार आहे म्हणते, उद्या येणार म्हणते सलाईन लावायला. आता झाली. त्याशिवाय इन्फेक्शन कमी होत नाही म्हणते. अजून 2 बाटल्या लावायला लागतात उद्या. त्रास झाला येताना, तब्येत पूर्णच खराब झाली. थोडी राहिली, एक संपली, आता एक अर्धी राहिली बारकी. आता सगळं लाईट जेवण करायला लागतंय. असं पण आल्यापासून लाईटच आहे. सगळं आम्ही नॉनव्हेज वगैरे काय खात नाही. सगळं नॉर्मल जेवण असतं. तर मित्रांनो बघा, आता सलाईन वगैरे लागून झाली, भूक लागली होती हलकीची. तर काल भुट्टा आणलं होतं, तर छान वाटतंय. गावाकडे स्वीट कॉर्न आणलं होतं 4-5दा, पण एवढं छान लागतंय का नाही बस बोलणं. गावाकडं पण स्वस्तच आहे, तर नको निंबू नको मला. तर या खायला कोणाकोणाला आवडतंय चमन. तर बघा कसं लावून खायला लागला लिंबू, तर छान वाटतं. कुछ भी नहीं बचा, सारा गिला हो गया. पायाला लागले, पण घेऊन तर जायला लागणार. तर आता जाऊया, अजून करूया अभ्यास. अजून चपाती खाल्ली आहे. जरा सकाळी हॉर्लिक्स प्यायचा होता, पण तरी चपाती खाल्ली, पोट भरते त्याने. नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. आता तुम्ही सकाळी बघितलंय वीर गेलाय स्कूलला. ऊन भरपूर आहे, पण तरी पण आता पहिला दिवस आहे. 13 दिवस बुडली शाळा. तर आज पहिला दिवस होता, कसं जात आहे काय माहिती. आणि आता ह्यांनी पण चालल्यात दुकानात. तब्येत काल ठीक नव्हती, सलाईन वगैरे लावली होती, थोडीशी लस आहे. तर आता चाललेलं दुकानातली गादी ती वल्ली झाली. तिकडचं हे व्हिडिओ दाखवतील. थोडासा पाऊस पडल्यामुळं सगळं वल्ल झालंय. तर आता वाळायला टाकले, वाळले का नाही काय माहिती. गादी पूर्ण वल्ली होती, तर तिथला पण थोडासा व्हिडिओ होता, तर ते पण दाखवतो. तर आता बघू अजून त्यांचं पण दुकानातलं रुटीन कसं आहे. तर आता ऊन तर हाय बघा, हुमसवाली गरमी आहे. असं द्या, अचानकच त्या गाडीतलं ना एकदम म्हणजे असं माहित नव्हतं पेट्रोल संपलं. मग परत दुकानातनं जाऊन परत एकाला घेऊन आलेत, लिटरभर आणलेत पेट्रोल. तर आता चाललेत गाडी घेऊन. आणि असलं प्रॉब्लेम मध्येच चाललंय झाडून घ्यायचं. झाडून इथपर्यंत घेतलंय. आणि माती तर रोज एवढी होतेच बघा. झालं बघा, सगळं आवरलं. तर आता बघा इथं काय झालंय मला दाखवते. तर इथं बघा, काल डॉक्टर आलता, तर रक्त इथं सगळं पाडला होता बघा. इथं सगळी घाण बसली. डॉक्टर बी हायजीन म्हणून म्हणते, तर दुसऱ्याला स्वतः कसं बी वागते. सगळी सलाईन वगैरे असं सगळं हॉस्पिटल असल्यागतच करते. तर आता हे पुसून घेतलं, सगळं स्वच्छ झालंय बघा. आता कपडे धुवायचे, कपडे भरपूर पडलेत. तर बघा मित्रांनो, आता दुकानात आलतो, दुकानात साफसफाई वगैरे केली. बघा घाम एवढा
कामाने सारं अंग ओलं झालं, तब्येत खराब नसताना तरी म्हणजे साफसफाई केल्याने मन बेचैन्स होतं आहे. तर काल बघा किती घाण होती इथं यायला, तर आज पूर्ण स्वच्छ करून घेतलं, तब्येत नीट झाली. तशाच गादी वगैरे वाळली पूर्ण. गादीचा दुसरा व्हिडिओ केला होता आम्ही. तर आता गादी वगैरे पूर्ण ओली झाली, ही सारं म्हणजे घाण आली ती. आता 2-3दा पुसून घेऊन आता स्वच्छ एकदम ओके केलं आहे बघा. तर आता कामाला तयार, आपलं कस्टमर आलं तर आपलं काम करा सोपं होतं. इकडं पूजा वगैरे करून घेतली. भरपूर दिवसातनं दुकानात पूजा वगैरे केल्याची जोपर्यंत स्वच्छता नसते तोपर्यंत चांगलंच वाटत नाही दुकानात एवढं, म्हणजे ते बसायला वगैरे आपल्याला स्वतःला छान वाटत नाही. तर बघा घाम वगैरे किती आला असून तरी पण पूजा वगैरे करून घेतली मला. तर आता जाऊन खाली मार्केटमधनं जाऊन येऊ, कस्टमर कामधंद्याचं पण बघावं. कामधंदा काय असणं गरजेचं आहे. आता भरपूर झालं सुट्टी वगैरे, गावाकडे जाऊन पैसे वगैरे भरपूर खर्च झालं, त्यामुळे आता कामाशी आपल्याला पूर्ण हार्डवर्क आपला करणं गरजेचं आहे अतिशय. तर दूध टाकले की नाही बनते भाजी, आणि एकदा नक्की ट्राय करून बघा, लय सोपे आहे. काय काय जण तिकडे हिरवी मिरची वगैरे घालून करतात, तर कांदा आणि टोमॅटो टाकलाय फक्त, आणि आपले घरातले मसाले, आणि हे सगळं शिजलं की मग त्यात दूध ओतायचं आहे. आणलेली तुम्ही बघितलेली, तर आता ह्याच्यामध्ये दूध ओतलंय बघा. जसं लागेल तसं आपण दूध ओतून खाऊ शकतो. ना वाढलंय, कसं झालंय सांगते. झाले, मी खाल्लंय पण मीठ कमी होतं म्हणून मी आता टेस्ट करते. ती आवडत आहे, वीरला पण आवडते. दूधवाला कद्दू म्हणते. आणि इकडं हे जास्त करून खातेतच. अशा बनवून बघा, ट्राय सिंपल करून रेसिपी बघा, लय बाहेर लागतं. ज्याला खा वाटत नाही ती तर आवडीन खाते, दूध ओतलं तर चालतंय. मलाई टाकून खाली जरी चालते. पाऊस चालू झाला रे बापरे. वारं पण कसलं सुटलंय, एवढा खतरनाक पाऊस. आता बघितलं ना तुम्ही, असं आलं आत्ताच नव्हता पाऊस, एकदम झाड धूम धाम धूम धाम धूम तुम्हाला माहित नाही पडलं म्हणजे आता आणि पूर्ण येताना एवढा जोरात, काय खरं नाही. माश म्हणले पडणार नाही पाऊस, पण एकदम अचानकच चालू झाला. तिकडे पडीच नाही पाऊस. अजून दुकानात पाणी जायचं, वारं तिकडे आहे. म्हणजे जाणार आहे आता तर मला काय सांगता येत नाही. खिडकी उघडी होती मग म्हणजे येतं आल्यापासून आता पहिला पाऊस सांगता पण फास्ट पडायला लागला बरोबर. पण 2 दिवस किती गरमी होती. पाणी कसं जातंय बघा. बंद झालं तर पाऊस पडणार आहे म्हणतं, पण पडणार जोरात आहे कारण की गरमी एवढी होती. हा, ते यायला लागलं पाणी सगळं. मजा करायला लागले, मजा. किती साचलंय खाली बघा. बरं करायला लागलाय त्यांना. घरात पण चाललंय बघा तिकडं. घरात चाललंय. बापरे, 5 मिनिटात पाणी, एवढा मोठा जोरान पाऊस चालू झाला बा. 5 मिनिटात पाणी मगाशी बघू शकत होता तर पाणी किती दिसत होतं. तर आता बघा मोटरसायकल टायरातच नाही पाणी ओढणं झालं शिवरमध्ये, एवढं फास्ट पाऊस पडतो. ते सिवर मधनं पाणी आलं ऋषी त्यांच्या. लोकांच्या घरात पाणी शिराय थोडं, आता घरात पाणी शिरतं. आमच्या दुकानात आहे पाणी आता. तर आज एवढ्या भयंकर जोरात पाऊस पडलाय बघा. आता चांगली सफाई केली होती तुम्ही, तोपर्यंत तिकडे अजून काम वाढवलं का काय तुम्ही. तर ती हे पण हातरलंय चादर, काय होतंय काय माहिती. तेच तुमच्या सिवर मधलं पाणी बाहेर आहे. तर मित्रांनो 10 मिनिटं झाले पाऊस एवढा जोरात पडायला लागला. 5व्या मिनिटांनी सारं धुरळं काढून टाकलं, सारं शिवर बिवर पूर्ण ब्लॉक. तर आता बघा पूर्ण पाणी वाहायला लागले, ते बघू शकता. वारं तर एवढं भयंकर चालू झाले. वारं तर मला व्हिडिओमध्ये दिसत झूम करून दाखवतात त्याला टेन्शन कमी आहे. एवढं पुढं चाललं आहे फास्ट पाऊस 2 वर्षांना पहिली बार पडला आहे. मोटरसायकल कशी पाणी बघू शकतो का किती मोकळं होतं, आणि आता बघा किती भरले गेले. येऊन 10च मिनिटात एवढा म्हणजे खतरनाक पाऊस झाला. आता ह्याचं नुकसान पण काय काय जणांना आहे. शेतकऱ्यांना अति उत्पन्न म्हणजे चांगलं आहे, कारण की तांदूळ लावलं त्यामुळे पावसाळ्या पाण्यात एकदम खास तांदूळ येतो. खेळायला लागले तेव्हा पाण्यात मजा. कारण गरमी एवढी होती की त्यांना काय सुधारत. मी म्हणलंच होतं आज जेवढं उन्हाळा असणार आहे म्हणजे ऊन पडते तेवढाही पाऊस पडणार आहे, कारण की सकाळ 2 दिवस झालं फुल गरमी झालं पडतोय बघा. हात खायला लागला पाऊस खायला. पहिली बार मोठा पाऊस पडायला लागला आणि बघायला लागलो. काय तर पायगुण पंजाबमध्ये आल्यानंतर पाऊस पडायला लागला. महाराष्ट्रामध्ये धनाजी म्हणलेला आमचा पाऊस घेऊन गेला. हा, त्यांचा पाऊस आम्ही आणला बघा. टायरापर्यंत पाणी
मग ते सिवरचं पाणी आहे, जे घाण दिसायला ते सिवरचं आहे आणि इकडचं आहे ते मातीचं पाणी आहे. ते हसू हाय दिसतंय चेहऱ्यावर, पण टेन्शन लय आहे मनात कारण ते आजच टाकलंय पांढरं कापड. ती भिजली होती म्हणून असं. घरात शिरय पाणी काढायला लागलं तरी काय निघं ना पाणी बाहेर. पाणी इकडे कसं व्हायला लागलं, पन्हाळाच घेतलं तर चालू झालं. पानं जातात पानं येतात. कमीत कमी 50 पानं आली गेली असते. होय. 2 दिवस अगोदर म्हणला तर तुला स्वच्छ करायला पाठवला असतो दुकान. रिव्ह्यू शिक पहिला आणि मग परत हे कर. काय काम आहे, एवढा पाऊस आहे उगाच. एवढ्या पावसात पप्पा चाललेत. अरे कसला पाऊस आहे काय एक आपला आता जात नव्हतं, पण ते दुकानात पाणी आल्यामुळे मला भीती वाटायला लागली. पहिलं जात माझं ते हाल बघून आलंच राहणार, कारण पायपांनी एवढं फाट पाणी निघत नाही. पाऊस नाही झाला. चाललेत बघा दुकानात. तर आता पाण्यातनं कसं चाललेत बघा. घाण पाणी आहे सगळं, तर त्यातनं आता जायला लागतंय. गेले नसते पण दुकानात काय आता हाल झालेत काय माहिती, त्यांनी तिकडे दाखवतील. तर आता चाललेत, बघू काय काय होते दुकानात पण, कारण वारच तिकडच्या साईडला होतं. बरं ना, गादी भिजली का? गादी भिजली वाटतं बघा, पण पाणी गेलंय बघा. दोघांच्या घरात पाणी गेलंय आतमध्ये. बाबा हे पाणी सकाळी काय करून गेलं आणि कुठलं कसं पाणी आलंय. हे सारं पाणी बाबा आता आहे घातलं गेलं. पानी देख बोल अंदर पडलो टटे. हे हाल झाले पाण्यान बघा. सकाळी मगाशी काय करून गेलतो काय झालं बघा. पडली अरे दुकानात ना पाणी आहे. पहिली बार एवढं पाणी. नुकसान की नुकसान ही है. हाँ उससे आगे देखी की हो गया यार है खाले 2 मिनट पानी भर गया पैंट चुकते पानी निकली ना पैर बंद होगी. तर पाण्यानं कसलं हालवड झालं. चपल्या व्हायला लागल्या. आता काय तर अडकून बसल्या आई घाले. लगा पानी ठीक है क्या कशा प्यायची ठीक है पैसी सब्जी लगी मेरी तो भैन का लकड़ा सारी मंडू चेर ले मसाला पाइए यार काट जल्दी जल्दी. वर आली बघा, तर वर पण पाणी भरलंय सगळं बघा. तिथपर्यंत आहे. इथं पण पाणी भरलंय सगळं, पॅक झालंय. वा 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 वा. तर आपलं जास्वंदीचं मला वाटलं जळून गेलंय, तर चांगलं फुललेलं आहे बघा. आणि पाऊस पण बहुतेक पडला आहे, कारण आम्ही इथं 20-25 दिवस नव्हतं आणि ऊन भरपूर असतं इथं. वाटलं जळून गेलं का काय, पण नाही, चांगलं फुललेलं आहे. तर मी सगळं पाणी साचलंय बघा. आता ही पाणी ना इथनं हे करायला लागणार आहे, कारण हे सगळं मग परत स्लॅब खराब करते. इथनं पाणी करायला लागतं. पाणी चाललंय बघा आता. तर मित्रांनो बघा, आता झाली जरा थोडी स्वच्छता बघा. घाम पाऊस झालाय तरी बी गरमॅश किती आहे बघा. अंग एवढं स्वच्छ सफाई करता करता एवढा डोक्यातनं घाम आलाय बघा. होय बघू शकताय. हो, काम नसलं तर हे असलं काम आहे. पूर्ण हात ओलं झाले बघा घामाने. हो बघू शकता. तर बघा आता हे पूर्ण स्वच्छ केलं. तर बघा आता पाणी मगाशी किती झालं बघा, हे स्वच्छ करून घेतलं. आणि पहिली फिलिंग काय होती बघा, हे आता पुसाय चालूच आहे बघा. तर हे सारीकडे पाणी आलं, ते सारे एक कोसलून पुसून घेतले. तर हे पाणी एका बारक्या मिस्टेकनं पाणी हे झालं, कारण की त्या ह्याचं
पाईपचं छेज मोठं होतं, पण ते काय झालं, मी किचनचं छेज आणून टाकलं आणि त्यात वरनं खाल्ल्याला पिल्ल्याला ती घाण आली वाऱ्यानं. ते मी स्वच्छ केलं नव्हतं, मध्ये वारं चालत होतं, त्यामुळं इकडं सारं भरून आलं. हे आहे ते होतं ते केंड आहे आपल्याकडं, त्यामुळं हे झालं बघा. हे काय आता वाळाय टाकलं बघा. सकाळीच टाकलं होतं नुकतंच, 2 दिवस झालं. 2 दिवस वाळलं. कालचा 3रा दिवस होता आणि सकाळीच आणून टाकलं होतं. मी व्हिडिओमध्ये पहिल्या बघू शकताय. तर आता म्हणजे हे एवढं हालगोर झालं बघा. आता यातलं पाणी टेकून 2 दिवस लागतील वाळायला बघा. आता हे सुकायला कस्टमर ते बसायला अवघड होतं आहे. तर बघा एवढं म्हणजे पाऊस आला का एवढं नुकसान पण होतं आहे आणि मेहनत डबल होते, वाढली जाते. सुख कशातच नाही.